मी नाही त्यातलं दाखवतात आणि विषयाकडे दुर्लक्ष करतात. विषय हार्ड तिथे फडणवीस सॉफ्ट होतात आणि म्हणून शिंदे चिडचिड करतात. पॉइंट तर तोच, तुम्ही काय करता ते सांगा. तसेही जुने फडणवीस व्हायरल होतात. हा होतो ना, आम्ही दोघं होतो, आम्ही सदस्य होतो, आम्ही अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नव्हतो. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवता आलं नाही हे तुम्हाला मान्य आहे का? कारण त्या सरकारमध्ये तुम्ही होता, अजितदादा आपणही महत्वाच्या पदावर होता. मी मगाशी म्हणालो होते. लक्षात घेतली. पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी थेट प्रश्न विचारले. आता सत्तांतर होऊन तुम्ही त्यातले की आम्ही त्यातले हे सांगण्याच्या भानगडीत न पडता पूर्वीही तुम्हीच होते आणि आताही तुम्हीच आहात. आता फक्त स्क्रिप्ट चेंज करायची आहे एवढंच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना माहिती होतं. आणि या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांची रिॲक्शन बघितली तर इकडे पाहतात तिकडे पाहतात, थोडक्यात मी नाही त्यातला, मला त्यातलं काहीच माहिती नाही बुवा असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय का? आणि देवेंद्र फडणवीस तर फक्त मजा घेत आहेत, कारण मागच्या सरकारमध्ये हे दोन महाशय होतेच की. असो, आता एकनाथ शिंदे चिडचिड करतायत, ते करणं साहजिकच आहे. विषयामध्ये नेमकं काय घडलंय याची पूर्ण माहितीच एकनाथ शिंदेंना नाही. मागच्या सरकारमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षण कसं टिकलं, कसं गेलं, काय झालं हे देवेंद्र फडणवीसांना माहिती. पण माईक तर हातामध्ये एकनाथ शिंदेंचा दिलेला होता आणि म्हणून मग एकनाथ शिंदे हे चिडचिड करायला लागले. आता हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आहे की जुने देवेंद्र फडणवीस व्हायरल होत आहेत. ज्यावेळी उद्धव ठाकरे हे सरकारमध्ये होते, मुख्यमंत्री होते, त्यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारच मार्गी लावू शकतं, आरक्षणाच्या मुद्द्यावरती राज्य सरकारच निर्णय घेऊ शकतो असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले. आणि आता चेंज झालेले देवेंद्र फडणवीस कसे व्हायरल होतात ते एकदा पाहून घ्या. माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं नाही. राज्यालाच अधिकार आहे. ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो. बघा, असं म्हणतात ना, व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे अँड व्हेअर देर इज नो विल देर इज सर्वे अँड रिपोर्ट. मला असं वाटतं की केंद्राची ही भूमिका पहिल्या दिवशीपासून होती की हा सगळा अधिकार राज्याचा आहे. आणि मला तर वाटतं की इथलं राज्य सरकार हे नौटंकीबाजीमध्ये लागलेलं आहे. मराठा आरक्षणापासून तर सगळे विषय हे निश्चितपणे एका निश्चित टप्प्यावर जातील. प्रत्येक समाजाला आणि विशेषतः दुर्बल घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकार करेल. श्री एकनाथ शिंदे साहेब यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीरतेने काम करते, पण हा न्यायालयाशी संबंधित, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी संबंधित विषय आहे. तो सोडवण्याकरता वेगवेगळे प्रयत्न हे चाललेले. आपण जर बघितलं असेल तर लाठीचार्जमध्येही कोणी गंभीर जखमी होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. माझी राजकीय पक्षांनाही विनंती आहे आणि राजकीय नेत्यांना विनंती आहे, पण बहती गंगा में हात धुणं हे बंद करा. हे करणं योग्य नाही, हे राज्याच्या हिताचं नाही आहे. हे जे लोक राजकारण करतायत यांनी राजकारण तात्काळ बंद केलं पाहिजे. हे अशोभनीय आहे. अशा प्रकारचं राजकारण अशोभनीय आहे. शांतता ठेवली पाहिजे. तर सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. कोण कधी काय बोललं, अगदी 2000 साली सुद्धा जर कुणी काही बोललं असेल तर ते सुद्धा स्टेटमेंट जे आहेत ते सोशल मीडियावर उपलब्ध होत असल्या कारणानं लोकांना लगेच दिसतंय आधी, आता आणि नंतर. त्यामुळे आताच्या या घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांना सुद्धा मराठा आरक्षणाचं प्रकरण जे आहे ते चांगलं जड चाललंय. त्याला दोन महत्त्वाचे मुद्दे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आहेत. देवेंद्र फडणवीस तर कसेही मी ब्राह्मण आहे म्हणून बाजूला समजा लोक त्यांना ठेवतील, पण हे दोन मराठा नेते असताना, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना, विधानसभेमध्ये कित्येक आमदार हे मराठा समाजाचे असताना सुद्धा जर मराठा आरक्षण मिळत नसेल तर मग मराठ्यांचे वोट बँकिंग कशा पद्धतीने डिव्हाइड झालंय याचा ते येणं गरजेचं आहे. त्यामुळे सध्याच्या घडामोडींमध्ये सगळ्याच इंटरेस्टिंग पॉईंटवर असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार मात्र या पॉईंटच्या टोकाला आहेत. आणि मनोज जरांगे पाटील यांनी तर देवेंद्र फडणवीसांचा फार पान उताराच केलेला आहे. आणि यामुळे ती काय, मनोज जरांगे पाटील यांना भेटायला ना देवेंद्र फडणवीस जात आहेत, ना अजित पवार जात आहेत, ना एकनाथ शिंदे. एरवी एकनाथ शिंदे ज्यावेळी रायगडमध्ये दुर्घटना झाली त्यावेळी रात्रीच एकनाथ शिंदे पोहोचले. इतर कुठल्याही ठिकाणी छोटी गोष्ट घडामोड जरी घडली तरी एकनाथ शिंदे तिथे पहिल्यांदा धाव घेतात. पण मराठा आरक्षणाच्या बाबतीत मात्र धीमे चलो अशीच काहीशी गत जी आहे ती एकनाथ शिंदेची दिसते. इथे या तीन नेत्यांपैकी कोणी का पोहोचेना? सर्वसामान्यांचा नेता म्हणून एकनाथ शिंदे सध्या आपली प्रतिमा जे आहेत ते वर आणत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मराठा असून सुद्धा जर मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरती जर एकनाथ शिंदे बोलले नाही, घटनास्थळी गेले नाही, ठोस निर्णय घेतले नाही, तर मात्र एकनाथ शिंदेंनी जितक्या मोठ्या प्रमाणावर चांगलं काम करून आपली इमेज वर आणलेली आहे या ठिकाणी मात्र डॅमेज होऊ शकतात. आणि त्यामुळे हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी एकतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला फेस टू फेस समोर जावंच लागणार आहे. या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करायला विसरू नका. विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा.